काल छत्रपती संभाजीनगरमध्ये एक वेगळाच माहोल पाहायला मिळाला. नेहमीसारखा प्रचार, झेंडे बॅनर किंवा भाषणांचा गोंगाट नव्हता, तर थेट प्रश्न, थेट उत्तरं आणि थेट राजकीय संदेश होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका टॉक शोच्या माध्यमातून शहरातील 90 वार्डांशी एकाच वेळी बोलले. या संवादातून त्यांनी केवळ प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत, तर येणाऱ्या महापालिका निवडणुकीत भाजप नेमकं काय करणार, कोणासोबत जाणार आणि कुणाविरुद्ध लढणार आणि संभाजीनगरच्या राजकारणात मोठा भाऊ कोण असणार याची स्पष्ट झलकही दाखवली. पण या एका कार्यक्रमानंतर प्रश्न निर्माण होतो. हा संवाद होता की निवडणुकीचा बिगुल? हा विकासाचा आराखडा होता की राजकीय शक्ती प्रदर्शन? आणि या सगळ्याचा थेट परिणाम संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीवर कसा होणार, या सगळ्याचा आज आपण सविस्तर अर्थ लावणार आहोत. नमस्कार, मी अंजली आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक ही यावेळी केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक राहिलेली नाही, तर ती थेट पक्षीय वर्चस्व, हिंदुत्वाची मक्तेदारी आणि मोठा भाऊ कोण हे ठरवणारी निवडणूक बनली आहे. गेली 25 वर्ष शिवसेना आणि भाजप युतीने या महापालिकेवर सत्ता गाजवली. पण शिवसेनेतील फुटीनंतर ही पहिलीच निवडणूक आहे जिथे भाजप आणि शिवसेना स्वतंत्रपणे स्वबळावर उतरलेत. त्यामुळे यावेळी संघर्ष केवळ विरोधकांशी नाही, तर माजी मित्रांशीही आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाजीनगरमध्ये टॉक शोच्या माध्यमातून थेट मैदानात उतरायचा निर्णय घेतला. हा टॉक शो एकाच वेळी 90 वॉर्डांमध्ये लाईव्ह दाखवण्यात आला. उद्योजक, व्यापारी, डॉक्टर, वकील अशा विविध घटकांशी त्यांनी संवाद साधला. वरवर पाहता हा संवाद वाटला असेल, तरी राजकीय दृष्टिकोनातून हा भाजपचा हायटेक प्रचार आणि शक्ती प्रदर्शन होतं. या मंचावरून फडणवीसांनी सर्वात मोठा राजकीय दावा केला की छत्रपती संभाजीनगर महापालिकेत भाजपच मोठा पक्ष असेल. हे विधान साधं नाही, कारण आजपर्यंत भाजपने कधीही शिवसेनेपेक्षा अधिक जागा लढवल्या नव्हत्या. मात्र यावेळी भाजपने थेट 92 जागांवर उमेदवार दिले आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे, युतीच्या सावलीत राहायचं नाही, तर नेतृत्व करायचं आहे. किंबहुना या निवडणुकीत खान हवा की बाण हा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे. हा प्रश्न संभाजीनगरच्या राजकारणात नवीन नाही, पण यावेळी फडणवीसांनी या प्रश्नावर थेट उत्तर न देता एक वेगळाच राजकीय संदेश दिला. ना खान ना बाण, राखू भगव्याची शान या नाऱ्यातून त्यांनी MIMला, शिवसेनेला आणि हिंदुत्वाच्या मतदारांनाही एकाच वेळी संदेश दिला. भाजप स्वतःला हिंदुत्वाचा एकमेव खरा प्रतिनिधी म्हणून मानतोय, हे या नाऱ्यातून स्पष्ट होतं. टॉक शो मधील रॅपिड फायर प्रश्नांमधूनही भाजपची वैचारिक भूमिका ठळकपणे मांडली गेली. मराठवाडा की विदर्भ यावर महाराष्ट्र, भारत की हिंदुस्तान यावर अखंड भारत, मराठी की हिंदी यावर मराठीच असं उत्तर देत फडणवीसांनी स्थानिक अस्मिता आणि राष्ट्रीय विचारधारा यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला. या टॉक शो मध्ये फक्त विचारधारा नाही, तर शहराच्या ज्वलंत प्रश्नांवरही भाष्य करण्यात आलं. संभाजीनगरमधील पाणी प्रश्न हा प्रत्येक निवडणुकीत ऐरणीवर असतो. रोज पाणी कधी मिळणार या प्रश्नावर फडणवीसांनी 2 महिन्यात कायमस्वरूपी तोडगा निघेल त्याच वेळी त्यांनी महापालिकेतील कारभारावर नाराजी व्यक्त केली आणि पारदर्शकतेचा अभाव असल्याचं स्पष्टपणे सांगितलं. सत्ता आल्यास कारभारात शिस्त आणि पारदर्शकता आणण्याचं त्यांनी वचन दिलंय. या सगळ्यात राजकीय दृष्ट्या महत्त्वाचं वक्तव्य म्हणजे शिवसेनेसोबत युती का झाली नाही यावर त्यांनी दिलेली भूमिका. फडणवीस म्हणाले की युती व्हावी अशी त्यांची मनापासून इच्छा होती. 2-4 जागा कमी लढवण्याची तयारीही होती. पण शिवसेनेतील अंतर्गत वादांमुळे एकमत होऊ शकलं नाही. युती तुटण्याची जबाबदारी त्यांनी थेट शिवसेनेवर टाकली आणि पुढे म्हणाले, निवडणुकीनंतर जे मित्रपक्ष असतील ते भाजपच्या मागे येतील. कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा देखील या टॉक शोच्या माध्यमातून महत्त्वाचा ठरला. संभाजीनगरमध्ये झालेल्या हल्ल्यांवर भाष्य करताना फडणवीसांनी स्पष्ट केलं की कोणत्याही शहराची प्रगती ही सुरक्षित वातावरणावर अवलंबून असते. भूतकाळातील दंगली, उद्योजकांना ब्लॅकमेल करण्याचे प्रकार, गुंतवणूकदारांची भीती या सगळ्याचा उल्लेख करत त्यांनी स्वतः गृहमंत्री असताना घेतलेल्या कठोर भूमिकेची आठवण करून दिली. समृद्धी महामार्ग हा या टॉक शो मधील भावनिक मुद्दा ठरला. 2001 मध्ये मांडलेली कल्पना, 2014 मध्ये सुरू झालेली अंमलबजावणी, 5 पट मोबदला देऊन केलेलं भूसंपादन आणि 5 वर्षात पूर्ण झालेला महामार्ग या सगळ्याचा उल्लेख करत फडणवीसांनी हा प्रकल्प आपला ड्रीम प्रोजेक्ट असल्याचं सांगितलं.
या माध्यमातून त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर आपली विश्वासार्हता पुन्हा अधोरेखित केली. पण याच टॉक शोवरून लगेचच विरोधकांनी टीकेची झोड उठवली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी या कार्यक्रमाला इव्हेंट बाजी म्हणत शहराच्या मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. वेरूळ महोत्सव का बंद केला? पर्यटनासाठी निधी किती दिला? घृष्णेश्वर कॉरिडॉरसाठी तरतूद कुठे आहे? पाणी प्रकल्पाची किंमत का वाढली? शहरावर इतकं कर्ज का टाकलं? असे अनेक थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केले. या माध्यमातून दानवेंनी थेट भ्रष्टाचाराचे आरोपही केले. कचरा टेंडरची किंमत वाढणे, एसटीपी प्रकल्पात बाहेरील कंपन्यांना प्राधान्य, शैक्षणिक संस्था शहराबाहेर जाणं, अंमली पदार्थांचा वाढता विळखा या सगळ्यांवर मुख्यमंत्र्यांनी टॉक शोमध्ये ठोस भूमिका घेतली नाही असा आरोप करण्यात आला. म्हणजेच एकीकडे भाजप विकास, शिस्त आणि सुरक्षिततेचा मुद्दा मांडतोय, तर दुसरीकडे विरोधक अपूर्ण प्रश्न आणि घोटाळ्यांची यादी पुढे करतात. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपची निवडणूक रणनीती महत्त्वाची ठरते. यावेळी पक्षाने ओबीसी आणि मायक्रो ओबीसी मतदारांवर विशेष लक्ष केंद्रित केलंय. तुम्ही जर का तिकीट वाटपावेळी भाजपमध्ये उडालेला गोंधळ अगदी सगळा बघितला पुन्हा, तर तुमच्या लक्षात येईल की शहरातील सुमारे 6 लाख ओबीसी मतदारांचा विचार करून अनेक सर्वसाधारण जागांवरही ओबीसी उमेदवार देण्यात आले आहेत. यामागे स्पष्ट गणित आहे. सामाजिक समतोल साधत सत्ता मिळवायची. मात्र एवढं सगळं होऊनही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर झालेली बंडखोरी शमवण्यात भाजपला यश मिळालं आहे. नाराज कार्यकर्त्यांना भविष्यात पद, समित्यांची आश्वासनं देत पक्षशिस्त कायम ठेवण्यात आली आहे. यामुळे भाजप शहरात संघटनात्मक दृष्ट्या सध्या तरी मजबूत स्थितीत दिसतोय. बाकी निकालातून सगळं स्पष्ट होईलच. एकंदरीतच एकीकडे भाजप मोठा भाऊ होण्याच्या निर्धाराने मैदानात उतरलेला आहे. दुसरीकडे विरोधक भाजपच्या घोषणांमागची वास्तवता प्रश्नार्थक ठरवत आहेत. त्यामुळे हिंदुत्व, विकास, कायदा सुव्यवस्था, भ्रष्टाचार आणि सामाजिक गणित हे सगळे मुद्दे आता एकाच निवडणुकीत आमने-सामने येणार आहेत. पण खरा प्रश्न असा आहे, देवेंद्र फडणवीसांचा हा टॉक शो मतदारांच्या मनात विश्वास निर्माण करेल का? की विरोधकांनी उपस्थित केलेले प्रश्न या दाव्यांना छेद देतील? यावरून छत्रपती संभाजीनगर महापालिकेत खरंच भाजप मोठा भाऊ ठरणार की चित्र बदलणार? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका. पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.